सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवकही कमी झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सोयाबीनला वाढीव भाव देण्याचं आश्वासन मिळालं असल्याने सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन घरातच ठेवलं। मात्र सरकार स्थापन रखडल्याने सोयाबीनची आवक घटल्याचं देखील पाहायला मिळतं। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दावाळे यांनी। निवडणुका संपता सोयाबीनला महायुतीकडून 6,000 रुपये तर महाविकास आघाडीकडून 7,000 रुपये जो आहे तो भाव देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं। सध्या निवडणूक संपलेली आहे तरीही मात्र सोयाबीनचा जो आहे तो भाव वाढलेला नाही। हमी भावापेक्षा कमी भावात सध्या शेतकरी सोयाबीन जे आहे ते विक्री करत आहे। आणि आता सोयाबीनला महायुतीचं सरकार 6,000 रुपये भाव देणार का असा सवाल जो आहे तो शेतकरी करत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे याविषयी बोलण्यासाठी। सरकारने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर माहितीने म्हटलं होतं की आम्ही 6,000 भाव देऊ, परंतु सध्या 4,892 पण भाव मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली आवक रोखून धरली आहे आणि शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्या भाव वाढत। काय वाटते भाव साधारण किती अपेक्षित आहे सध्या शेतकऱ्यांना? 6,000 कमीत कमी उत्पादन खर्च धरून 6,000 भाव असला पाहिजे। आता महायुतीचं सरकार सोयाबीनला 6,000 रुपयाचा भाव देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दावाळे, झी मीडिया, अमरावती। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील बाळखेड परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सीताफळ बागा लावलेल्या आहेत। मात्र सीताफळाचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। स्थानिक बाजारामध्ये या फळाला मागणी नसल्याने ते अत्यल्प दरात विकावे लागतात। उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मी दीपक रमेश भारती, माझी 2 एकराची MM करून गोल्डन बाग आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी दर कमी असल्यामुळे ही बाग काही पुरेनं, तरी सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की सर्व मिश्र फळपिके त्यांनी लावा। निव्वळ सीताफळाच्या पाठीमागे न लागता थोडं सर्व लावा। कोणी म्हणजे आंबा लावा, कोणी पेरू लावा, कारण या 1-1.5 वर्षात सीताफळाची पोझिशन गंभीर झालेली दिसते। कारण व्यापारी सुद्धा येईनात, कारण आता चांगला माल 25 रुपयाच्या रेटनं चालू आहे। लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं थोडी मागणी कमी झाली फळाला, आणि मागणी कमी झाल्यामुळं 2 वर्षात आम्हाला काय पुरवडून नाही राहिलं। कारण जवळपास आजचे जर दर म्हटले तर 20 रुपये येतं। याच्या अगोदर आम्ही 70-80 रुपयापर्यंत पर केजीचा रेट मिळाला आम्हाला, पण या मागच्या 2 वर्षापासून 20 रुपये किलोनं आम्ही याची विक्री करतो। आणि जवळपास याचा एकरी 80 ते 90 हजार रुपये आम्हाला खर्च येते आणि लाख रुपयेच मिळायला लागले, म्हणजे 10-15 हजार रुपये एकरी आमचं या 2 वर्षातलं सीताफळाचं उत्पन्न आहे। तर मी शेतकऱ्यांना सर्व आवाहन करतो की आपण सीताफळाकडेच न वळताना वेगवेगळे पिकं करायला पाहिजे। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या गवणगावमध्ये शेतकऱ्यांना आल्याच्या शेतीमधून लाखोंची कमाई केलेली आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत गेल्या 4 वर्षांपासून शेतकरी आल्याची शेती करतायत। भरघोस उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे। येवला तालुक्यातील गवणगाव येथील प्रगतशील शेतकरी रामूदादा भागवत यांनी आपल्या 25 एकर शेतीपैकी आता यावेळेस पाण्याचं नियोजन करत त्यांनी 5 एकर लागवड केली आहे। मात्र या 5 एकरात देखील त्यांना 50 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे। आपण आज त्यांच्या शेतावरती आलो आहोत। शेतकरी रामूदादा भागवत आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा दादा की तुम्ही किती एकर आता क्षेत्राची लागवड केली आणि काय उत्पन्न तुम्हाला आता अपेक्षित आहे? काही वर्षी आता 5 एकरच लागवड करण्याचा विचार केला, कारण जर पाऊस कमी झाला तर मग आपलं नियोजन कोलमडायला नको। त्यामुळे मी यावेळेस 5 एकर लागवड केली, पण मला यावर्षी उत्पन्न चांगलं मिळणार आहे। कमीत कमी 1,000 क्विंटल उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। बाजार भाव तर तुम्हाला चांगला मिळेलच, परंतु मला एक सांगा, जे शेतकरी आता पारंपरिक शेती करतात त्यांना काय सल्ला द्याल आणि सरकारकडे तुमची काय मागणी आहे आल्याच्या शेतीबाबत? तसं तर मी म्हणेल शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं न घेता आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं घेतले पाहिजे। मिरची असेल, अद्रक असेल, अशा पिकांकडे वळवलं पाहिजे, तर आपल्याला उत्पन्नाचं चांगलं स्रोत तयार। यावर्षी त्यांना किमान बाजार भाव जर चांगला राहिला तर 50 ते 60 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा रामूदादा भागवत यांना आहे। तसेच शेतकऱ्यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे की पारंपरिक शेतीकडे न वळता आधुनिक शेतीकडे वळावं आणि चांगलं उत्पन्न घ्यावं असं त्यांनी आवाहन केलं आहे। आणि सरकारलाही त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला कुठले अनुदान नको, आम्हाला फक्त आमच्या पिकाला हमी भाव द्या, जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। जालन्यामध्ये कृषी पंपांना वीज मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जागरण गोंधळ आंदोलन केलं। महावितरण कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं आहे। वीज पुरवठा सुरळीत नसल्याने कृषी पंप बंद आहेत, त्याचा फटका रब्बी पिकांना बसतोय। त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला।
जागरण गोंधळाकरता हे जे कर्मचारी आहे, जे सिस्टम आहे, यांना जागे करण्याकरता आहे. माझ्या शेतकऱ्याला 15 दिवस पाणी नाही. ही गोष्ट झाली, मालिक तो दिलदार आहे, चमच्याचा परिचय नाही. गव्हर्नमेंट आपल्याला सगळं द्यायला फुकट लाईन द्यायला आली, पण हे साले हरामखोर कर्मचारी हे काम 15 दिवस लाईट नाही आमच्या गावामध्ये. म्हणजे आमचे पिंपळगाव असू, हे पिंपळगाव शिरसवाडी पुरता नाही, हे प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे. 15 दिवसानंतर पाणी नाही गेले, शेतकरी आमचं मरण हो. काय करा तुमचं सरकार आम्हाला? मग गेली 2 महिन्यापासून MSCB ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले. ही साहेबाला सुद्धा भेटलो, डिप्टीनरचं बोलणं झालंय, पण आम्हाला 488तून लाईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा 488 मधले जे अर्बनचे नाही आणि अशी याची एकमेकांना लोटालाटी चालल्यामुळं गेले 1 महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्यावाले रब्बीचे पिकं वाळून गेलेले. हिंगोलीमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. 1,18,723 हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी केली आहे. मात्र शेतामधील पिकं वन्य प्राणी फस्त करून शेतकऱ्यांवर हल्ला करतायत, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. प्राण्यामुळं शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालं, कारण पेरलं तर उगवायला उगवलं तर हे येऊ देणं, म्हणजे तोंडचा घास हे वन्य प्राणी नेले. ही अशी सगळी परिस्थिती आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे की बाबा आता कुठेतरी लक्ष देऊन यावर काहीतरी बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. वन्य प्राण्यापासून इतकं भयानक संकट आहे, आम्ही रात्रंदिवस आम्ही जागरण करायचं काम पडायला आलं. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं. बाजारामध्ये लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, त्यामुळे मिरचीचा दर वाढण्याची शक्यता आहे. यंदा आंबेगावात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली आहे. केळीच्या बागा फुलवण्यासाठी शेतकऱ्यांनी भला मोठा खर्च केला, परंतु थंडीमुळे केळीच्या मागणीमध्ये घट झालेली आहे. भावही पडलेत, भांडवलही निघत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय. नवी मुंबईतल्या IPMC मार्केटमध्ये मलावी देशातील मलावी आंबा दाखल झाला. 1,250 आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्यात. गेल्या 6 वर्षांपासून हंगामातील पहिला आंबा म्हणून मिरवण्याचा मान आफ्रिकेतील मलावी आंब्याला मिळतोय. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.